जय शिवराय, जय जय महाराष्ट्र. मी गणेश राठे मोग्या मोगणं तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. कसे आहेत सगळे? मजेत ना? माझ्यासोबत गोवा फिरताय, गोव्याचा आनंद घेत आहे. मी गोवा एक्सप्लोर करतोय, तुम्ही माझ्यासोबत आहात. खूप छान वाटतंय आणि कमेंट खूप कमी येत आहेत, तर माझी इच्छा आहे की तुम्ही खूप सारे कमेंट्स करा, जेणेकरून मला कळेल. तुम्हाला काही माहिती हवी असेल तर विचारा. जेवढी मला माहिती असेल तेवढी मी तुम्हाला सांगेन. जिथे मला माहिती नसेल, जिथे मला असं वाटत असेल की नाही याबद्दल मला नॉलेज नाही आहे, तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला मिसगाईड नाही करणार. आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण. चला तर माझ्यासोबत एका नवीन जागी, गोव्यातल्या एका नवीन स्पॉटवर आनंद घेऊया गोव्याचा. येवा गोवा आपलंच असा. ज्या ब्रिजवर आपल्याला जायची इच्छा होती तो म्हणजे गोव्याचा वरळी सीलिंग. तिथे आपण आता त्याच वरळी सीलिंगवरून आपण चाललो आहे गोव्याच्या वरळी सीलिंगवरून. खूप छान. जय हिंद. आपल्या भारताचा झेंडा खूप छान अशा प्रकारे. वा वा. आणि सगळ्यात बेस्ट काय माहिती आहे का सीलिंग बद्दल? येस. टोल नाही भरायला लागत. काय टोल नाही भरायला लागत, इथे फ्री आहे सगळं. इकडचा जो वरळी सीलिंग आहे गोव्याचा, त्याच्याबद्दल एक खूप चांगली गोष्ट प्रितेशने आता जस्ट सांगितले, उलगडले. ती म्हणजे इथे टोल भरायला लागत नाही. येस, टाळ्या, जोरदार टाळ्या. वा 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 वा. क्या बात, क्या बात, क्या बात. आणि इथल्या लोकांनी तसं मेंटेन पण ठेवलंय की कुठेही घाण करत नाहीयेत, किंवा टुरिस्ट जे येतात ते पण बरेचसे त्या गोष्टी पाळतायत, सांभाळतायत. हे मला खूप आवडली इथली गोष्ट. तर आता आपण आलो आहोत एका वेगळ्या स्पॉटवर. काय आहे तो आपला गोव्याचा स्पॉट बघूया. चला तर. सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या व्हिडिओवर कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. चला. खूप छान अशी पार्किंगची व्यवस्था आहे. आणि इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे ऊन नाही आहे, थोडी शांतता आहे. खूप छान अशी झाडं मोठी. आणि बेसिकली इकडे दाखवलं गेलं आहे. येस, आमचे गाईड आहेत किशोर बुवा. आणि सिक्वेरियम म्हणून आहे इथे. तिकीट काउंटर 350 रुपये पर पर्सन. फायनली आपण तिकीट घेतलेली आहे. पर पर्सन 350 असे आम्ही 3 जण आहोत. 1050 असे चार्जेस झालेले आहेत. आणि ही आमची बोट आहे. आणि चाललो. आणि प्रत्येकाला लाईफ जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. सो फायनली लाईफ जॅकेट घालून आम्ही रेडी झालो आहोत. आणि ते सांगण्यासारखं की हात बाहेर काढू नका. प्रितेश असं म्हणणं आहे की आपण जर हात बाहेर काढला आणि ही बाजूची बोट जर आपल्याला लागली तर त्यासाठी म्हणून कदाचित आपल्याला हात बाहेर काढू नका असं सांगत असतील. हा प्रितेश आणि हा किशोर. तर प्रितेश वॉन्ट टू से समथिंग? येस. सो ही ट्रिप मी 2 वेळा केली होती अगोदर, पण त्यावेळेला ऑब्व्हियसली इथे सगळं एन्व्हायरमेंट अलग होतं. ह्यांचं ऑफिस वगैरे नव्हतं. आणि चार्जेस पण आय थिंक ह्या वेळेलाच 350 आहेत. त्याच्या अगोदर कमी होते, मला एक्झॅक्टली लक्षात नाही. 100-150 कदाचित. हां, खूप कमी होते त्यावेळेला. वरती असं छपरा नव्हता, तर ऊन लागायचं. डॉल्फिन दिसेल नाही दिसेल गॅरंटी नाही. आता ते काउंटरवर बोलले की डॉल्फिन दिसेल गॅरंटीड. आता बघूया आपण दिसतो का. आमचा एक जोक झाला. प्रितेश म्हणतो की कदाचित त्यांनी प्लास्टिकचे डॉल्फिन आणून सोडलेस. तिथे गेल्यानंतर रिमोटचं बटन प्रेस केलं, तिथे बसून रिमोटचं बटन प्रेस केलं आणि ते वर आले, असं काहीतरी असावं दिसणार असं. आता तो क्रू आलाय. आता गाडी फायनली अशा प्रकारे आपली बोट ट्रिप चालू झालेली आहे. तर चला बघूया की किती छान असे व्ह्यूज आहेत. हात वगैरे धुवू शकतो. येस.
छान असा नजारा आहे, खूप भारी वाटतंय. हो हो हो. खूप भारी असा व्ह्यू आहे. डायमंड मर्चंट होता, त्याचा हा बंगला आहे. डॉल्फिन फिरतोय पण नक्की माहिती नाही डॉल्फिन नक्की शार्क आहे. ओ वाव, एल्विश भाई भाई रे. हा गुड बॉय. तुझं नाव पोपट. ओ वाव, दोघाले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे बहुतेक, फिरायला आले. नाईस नाईस. हाच होता डॉल्फिन. प्लॅस्टिकचा वाटतोय. हिला म्हणतात यॉट. ही खूप छान अशी यॉट आहे. आपली नाही आहे पण तुम्हाला एक दाखवायची म्हणून. असे ना, छान, खूप छान. नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण यॉटवर यायचं, यॉट बुक करायचं. स्वामींची कृपा, तेवढा पैसा पण आपल्याकडे असेल. तर खूप छान अशा प्रकारे आमची राईड झाली बोटची आणि काय काय गोष्टी पाहिल्या. ते कसं वाटलं ते मी माझ्या दोघा मित्रांना विचारतो. सुरुवातीला मला 350 थोडे महाग वाटले, जास्त वाटले म्हणजे. आणि आतमध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं तसं गॅरंटेड डॉल्फिन बघायला भेटले गॅरंटेड डॉल्फिन एक 4-5 वेळा बघायला भेटले. सो चांगला अनुभव होता आणि आता असं वाटतं की वर्थ होते बेसिकली 350 रुपये. 40-45 मिनिटाची राईड होती आणि मस्त होती, मजा आली. येस, खूप. आणि किशोर तुझं काय म्हणणं आहे? येस, ॲक्च्युली मामून वाटलं होतं की डॉल्फिन बघायला मिळते, पण खरंच छान एक्सपिरियन्स होता. आणि किशोरने हे बघितल्यानंतर किशोरला असं वाटतं की मी फॅमिलीला घेऊन यावं. ते म्हणजे त्याने स्वतः, कारण की तो स्वतः वहिनीला आणि त्याच्या दोघा मुलांना, चिवला आणि तस्मयला दोघांना घेऊन येणार.
असं त्याचं म्हणणं आहे. हा तर दरवेळेस येतोच त्यामुळे नाही आपलं दरवर्षीच आहे. हा. हा म्हणजे आणि- फ्युचरमध्ये जर असं कधी वाटलं की सेकंड होम असायला हवं तर मग माझा ऑप्शन गोवाच असेल. गोवाच. प्रेफरन्स बेसिकली. येस. पण किशोरचे असं मत आहे की किशोरने ह्यावेळेस जेवढं फिरलंय तो दरवेळेस जेवढं फिरायचा त्याच्यापेक्षा त्याने ह्यावेळेस जेवढं फिरलंय त्याला नवीन नवीन स्पॉट कळलेत आणि त्या समजलेत. त्यानुसार तो असा विचार करतो की माझ्या फॅमिलीला पण इकडे आणावं आणि हे स्पॉट दाखवावेत हेच आणि टार्गेट इकडे स्पॉट चिल आहे. करावं. Yes. हेच टार्गेट स्पॉट आहे Yes. नेक्स्ट टाइम. चला जोरात भूक लागले सगळ्यांना तर आपण जेवायला जाऊ. बाकी चला फायनली मी निघालो. आजच्या ब्लॉगचा मी इथे एंड करतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर प्रश्न विचारा कमेंटमध्ये. मी नक्कीच तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन जेवढी मला माहिती आहे तेवढी. उगाच मिसगाईड नाही करणार. येस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.